रांजणगाव महागणपतीचे देऊळ पुणे जिल्ह्यामध्ये येते। हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे, म्हणजेच अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो। हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याच्या उजवीकडे आहे। हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे। रांजणगाव हे पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर तर शिरूरपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण भाद्रपद यात्रेबद्दल जाणून घेऊ। भाद्रपद शुद्ध चतुर्थी इथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते। भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या 5 दिवसाच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते। त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते। खूप लांब पर्यंत लाईन लागलेली असते। आता सध्या भाद्रपद यात्रेला रांजणगाव येथे सुरुवात होत आहे। रांजणगाव गणपतीच्या 4 दिशांना म्हणजेच करडे येथे दौंडलाई देवी, निमगाव माळुंगी येथे शिरसाई देवी, गणेगाव येथे ओझराई देवी व ढोकसांगवी येथे मुक्ताईचे मंदिर असून गणेश पुराणात या देवी श्री गणेशाच्या भगिनी असल्याचे नमूद केलेले आहे। त्या रांजणगावात आणण्याकरिता खुद्द महागणपतीची पालखी घेऊन जातात व पालखीत बसून त्यांना आणतात। गावातील प्रमुख घराण्यांना या पालखीचा मान दिला जातो। या 4 दिवसाच्या कालावधीत मुक्तद्वार यात्रा म्हणूनही ओळखले जाते। या काळात मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येते आणि मूर्तीला जल अभिषेक भी करता येतो। पहिल्या दिवशी पूर्वद्वार यात्रा असून करडे येथील दौंडलाई मंदिराकडे सकाळी 10 वाजता पालखीचे प्रस्थान होते। पहिल्या दिवशी पालखीचा मान पाचनकर आळीकडे असतो। मुक्तद्वार यात्रेच्या सुरुवातीचे 3 दिवस पहाटे 3 ते सायंकाळी 5 या वेळेत मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेता येते। दुसऱ्या दिवशी दक्षिणद्वार यात्रा असून निमगाव माळुंगीच्या शिरसाई देवी मंदिराकडे पालखीचे प्रस्थान केली जाते। या पालखीचा मान माळी आळीकडे असतो। तिसऱ्या दिवशी पश्चिमद्वार यात्रा असून गणेगावच्या ओझराई मंदिरात पालखीचे प्रस्थान असून लांडेआळीला ही पालखी घेऊन जाण्याचा मान आहे। चौथ्या दिवशी उत्तरद्वार निमित्त शेळकेआळीतील मानकरी ढोकसांगवी येथील मुक्ताई देवीला आणण्यासाठी पालखी घेऊन जातात। याच दिवशी गणेश चतुर्थी ही असते। पहाटे 1 ते 5 वाजेपर्यंत या वेळेत मुक्तद्वार दर्शनाची परवानगी लाभते। 5व्या दिवशी पहाटे 6 ते सकाळी 10 या वेळेत मुक्तद्वार दर्शन घेता येते। 10 नंतर मुख्य गाभारा बंद करण्यात येतो। पालखीच्या देऊळवाड्यातील मिरवणुकीने महाद्वार यात्रेचा समारोप होतो आणि ग्रामप्रदक्षिणेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। 6व्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि लगेचच पाऊलगडीचे कीर्तन होते आणि 7व्या दिवशी मानकऱ्यांना बिदागी वाटप करून या भाद्रपद यात्रेची सांगता करण्यात येते। ही होती आपल्या रांजणगाव गणपती येथील महाद्वार यात्रेची सविस्तर माहिती। आजपासून येथील यात्रेला सुरुवात होणार आहे। तसेच आजचे पहिले द्वार आहे श्री क्षेत्र करडे येथील दोनलाई देवी। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आमचं पहिलं द्वार आहे। आज करड्याला आम्ही निघालेलो आहे। हे बघा, तुम्हाला दाखवतो पब्लिक किती आहे। तुम्ही द्वारकडे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे। सर्व भक्तिभावाने ते तांब्या घेऊन आला, आता लोटा आणायला गेला। आता इथून निघाले आहे। थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत। 2-3 नंबर येत आहे, त्यांची वाट बघत बसले ते आली की आता इथून आम्ही पण निघणार आहोत। बघा मित्रांनो, किती मस्त अशी इथे लाइटिंग केलेली आहे। मित्रांनो, आम्ही चालत गप्पा मारत पुढे आलेलो आहे। हे बघा किती भाविक चाललेले आहेत आणि हा रस्ता एकदम क्लीन। एवढं काळे होते डायरेक्ट असं जवळ गेल्यावर क्लिअर दिसते।
इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, सर्व द्वारकऱ्यांना चहा आणि बिस्किट ची उत्तम प्रकारे सोय करून दिलेली आहे. काय नाही ना, काय विचारलं होतं आणि तिथं नाही तिथं तू काय विचारलं होतं खायला, काय काय विचारलं होतं. हे बघा पब्लिक, ऋतिकच्या पायाची अवस्था. हे असा रस्ता आण्याची अवस्था दाखव आपण. हे बघा 12 टाकेला लावून चाललाय हा. किती 7:30 पावणे 7:30 लावतो. चांगला पूल बांधला पहिला, असा कडकड्याने पूल होता. तिथून फायनली चांगला रोड आला. आता इथून असलाच रोड आहे का शेवटपर्यंत? शेवटपर्यंत आहे का आता? नाही बाबा, मग तिथे मध्ये आहे ना. कर्डे येथील ग्रामस्थांनी उत्तम अशी भोजनाची सोय इथं केलेली आहे. हे बघा तुम्हाला दिसू शकतंय, पूर्ण लाइटिंग वगैरे, मंडप वगैरे टाकून तुम्ही पाहू शकता. येथील मंदिरात द्वारकऱ्यांनी किती गर्दी केलेली आहे दर्शनासाठी. सर्व भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी इथे उत्सुक आहेत. हा एक गाभाऱ्यामधील दृश्य हे पाहू शकता, किती गर्दी आहे इथे. किती दमले असले तरी भक्तिभावाने सर्व द्वार करत आहेत. चेहऱ्यावर असा भाव दाखवत नाहीयेत. हे बघा कसे चालू आहेत. आहा, जिथं बघा तिथं अंधार आहे. पूर्ण अंधारात आम्ही द्वार करत आहोत. लाईटीची कुठं सोय नाही, पूर्ण अंधार. शेजारी बसलेला प्रीतम क्षीरसागर. सध्या माझ्या बोलण्याची कॅपॅसिटी संपलेली बरं का माझं, त्यामुळे आवाज लय बारीक होतोय थोडं. बघू शकता पोरं कसं येतात. जाताना आम्ही लय फास्ट गेलो, पण येताना तर बघा जो आपला आमचा प्लेअर म्हणते द्वारकरी पबजी बघून पोरांची पबजी बघून तुम्हाला प्लेअरचं नाव काय झालं काय सांगायचं तेच कळा ना मला. मित्रांनो, थोड्याच वेळात आम्ही रांजणगाव येथे पोहोचणार आहे. आता हळूहळू उजेडायला पण लागलेला आहे. थोड्याच वेळात उजेड पण पडेल आणि आम्ही रांजणगाव येथे पोहोचू. पण किती गर्दी आहे मंदिरात आता ते तिथे गेल्यावरच कळेल. काय परत मोबाईलचं वजन, परत ग्लासचं वजन एवढं दिलं माझ्याकडे. फार जीव आले माझ्या. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता द्वारकऱ्यांची किती लांबपर्यंत लाईन लागलेली आहे. बघा इथं पास वगैरे सगळं चेक करून द्वारकऱ्यांना आतमध्ये पाठवत आहे. बघू आपलं, हे बघा लाईन. गर्दी कमी आहे आज. आम्ही द्वारकऱ्याच्या लाईनीने न जाता इकडून मागून बाहेरगावच्या लाईनीने आलेलो आहे. कारण आज सकाळ सकाळी ह्या लाईनला गर्दी नव्हती, पहिला दिवस असल्या कारणाने. पण उद्यापासून इथे खूप लांब प्रमाणात गर्दी राहणार. शेवटी आमचं दर्शन झालेलं आहे, निवांत दर्शन झालं. आता आम्ही घरी जाऊन रेस्ट करू मोकळा. आम्ही खुश आहोत आता. तुझं काय म्हणते? मस्त झालं. जाताना चांगलं गेलो, पण येताना खूप असा त्रास झाला, पण खूप भारी वाटलं.
मन प्रसन्न झाले इथं आलं. बाप्पाचं दर्शन झालं. आणि आता काय आता तुम्हाला काय सांगू आता, आमचं तुम्ही हात बघू शकता आता. मित्रांनो, शेवटी आमचं पहिलं द्वार कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, चेहऱ्यावरनं दमलं तर खूप आहे, पण चेहऱ्यावर दिसत नाहीये तुम्हाला. जाताना खूप एक्साइटेड होतो. हे बघा.